हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बांधून टाका. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शक्नोती हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशं. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण सोढुं शक्नोती सह युक्तः सह सुखी नरः. त्याचा अर्थ असा आहे, यहा म्हणजे जो शरीर विमोक्षणात प्राकेव म्हणजे शरीराचा नाश होण्यापूर्वीच, म्हणजे या लोकात शरीर सुटण्याच्या पूर्वीच अर्थात मरण्यापूर्वीच, कामक्रोधोद्भवम वेगम कामक्रोधापासून निर्माण झालेला जो आवेग आहे, काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणारा जो वेग आहे, त्या वेगाला सोढुम म्हणजे सहन करण्यास शक्नोती समर्थ होतो. जो या लोकामध्ये शरीराचा नाश होण्यापूर्वीच, देह सुटण्यापूर्वीच, मरण्यापूर्वीच काम क्रोधापासून निर्माण होणारा वेग, त्या वेगाला सहन करतो. सहा म्हणजे तो पुरुष, योगी युक्त म्हणजे योगी आहे, आणि सहा तो सुखी नरः तो सुखी पुरुष आहे. तो पुरुष योगी आहे आणि तोच पुरुष सुखी आहे. कोण? जो इहलोकातच शरीर सुटण्याच्या पूर्वीच अर्थात मरण्याच्या पूर्वी काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणारे वेग, त्या वेगाला काय करतो? सहन करतो, सहन करण्यास समर्थ होतो. तो योगी आणि तो सुखी पुरुष आहे. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातुही कीर नाही. देही देह भाव जिही स्ववश केले. माऊली सांगतील ना, असं आहे. माऊली त्याच्यावर भाष्य करतील ना, असं आहे. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातुही कीर नाही. देही देह भाव जिही स्ववश केले. ज्ञानी लोक विषयांच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. विषय वार्ता देखील त्यांच्या ठिकाणी नसते, कारण त्यांना या वैषयिक सुखाची जरुरीच नसते. आता तसं पाहिलं तर जगामध्ये प्रत्येक जीव त्याची प्रवृत्ती ही सुखाकरताच आहे. सुखार्थात सर्व भूतानां मता सर्व प्रवृत्तया. सगळ्या जीवांच्या सगळ्या प्रवृत्ती या कशाकरिता आहेत? सुखाकरताच आहेत. आणि ती प्रवृत्ती स्वभावताच आहे. प्रत्येकाची सुखाकडे प्रवृत्ती ही काय आहे? स्वाभाविक आहे. दुःखाद उद्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. दुःख कोणालाच आवडत नाही आणि सुख सगळ्यांनाच आवडतं. पण हा जो ज्ञानी पुरुष आहे, हा आत्मसुखामध्ये निमग्न असल्यामुळं त्याला सुखाकरता इंद्रियांकडं येण्याची गरजच पडत नाही.
या विषयाचं अंतर त्यानं जाणलेलं असल्यामुळं विषयाप्रमाणे तो या विषयांचा काय करत असतो, त्याग करत असतो. आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी या कामक्रोधांची गोष्टही नसते. ज्ञानियांच्या हनठाई याची मातूही कीर नाही, यांची गोष्ट सुद्धा असत नाही. विषयामध्ये दोष दर्शन त्याला स्पष्ट दिसत असल्यामुळं त्या विषयाकडे त्याची प्रवृत्ती होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मानंद त्याला प्राप्त झालेला असल्यामुळं, आत्मसुखात निमग्न झालेला असल्यामुळं विषयाकडे त्याची काय होत नाही, प्रवृत्ती होत नाही. आता देहाचीच खबर त्याला नसते. लक्षात आलं का? जशी आपली देहबुद्धी आहे, त्याची आत्मबुद्धी आहे. देहाची जर त्याला काय नसेल, खबर नसेल, तर मग देहापलीकडे असलेल्या विषयाची खबर त्याला कशी काय असेल? काय खातो आम्ही, कसं या सांगा ते. लक्षात आलं का? आम्ही कशाशी काय खातो याचं काही भान नाही. म्हणजे देहावरच त्यांची बुद्धी नाही आहे, तो देहावरच नाही आहे. लक्षात आलं का? देहीचं विदेही भोगोदशा अशा स्थितीला काय झालेला आहे, तो पोहोचलेला आहे. देहापलीकडच्या त्या विषयाची खबर त्याला कशी काय असेल? शस्त्रेवरी तोडिलिया देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. त्याचं चित्त महासुखामध्ये काय झालेलं आहे, निमग्न झालेलं आहे. तो देहावर येतच नाही आहे. ऐसे आपण परी कोणी ठाय, मग देहाची वास न पाहे, आपण अनिकची सुख होऊन जाय म्हणून विसरी. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसा बोला. तो त्या ब्रह्मानंदामध्ये मग्न असल्यामुळं विषयांचा समूळ त्याला काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. विषयाचा आठव सुद्धा त्याला राहिलेला नाही आहे. तो या आत्मसुखाला कसा प्राप्त झाला, तर त्यानं काय केलं, या कामक्रोधादी जे विकार आहेत त्या विकारांना काय केलं, जिंकलं. देही देहभाव जीही स्ववश केले. ज्यांनी देही म्हणजे देहात राहून, देहभाव म्हणजे देहाचे धर्म स्ववश केले, स्वाधीन केलेले आहेत. क्रोधादी विकारांना त्यानं काय केलं, या देहातच काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. इंद्रिये आणि विकार यांना जो जिंकतो तोच खरा पुरुषार्थी आहे. तोच खरा काय आहे, पुरुषार्थ आहे. आणि त्यामुळंच आत्यंतिक सुखापर्यंत जीव पोहोचत असतो. जीवाला हे आत्यंतिक सुख म्हणजे जो मोक्ष आहे, तो ज्याचा त्यालाच काय करावा लागत असतो, प्राप्त करून घ्यावा लागत असतो. आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावी. आपली सुटका आपणच करून घ्यायची असते. आपला मोक्ष आपणच मिळवायचा असतो. देव काय मोक्ष प्रदान नाही करत. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून निराळी द्यावे हाती. तुकोबाराय म्हणतात, देवाजवळ काय मोक्षाचं गाठोडं नाही की ते गाठोडं सोडलं आणि एकाला काय केला, मोक्ष वाटला. त्यासाठी मोठा आटापिटा करावा लागतो. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन. इंद्रियांना जिंकावं लागतं, समूळ वासना नष्ट कराव्या लागतात. मनाला संकल्पावरही येऊ द्यावं लागत नाही. तेव्हा त्या मोक्ष अवस्थेला हा जीव पोहोचत असतो. जो त्या मोक्ष अवस्थेला पोहोचलेला आहे त्या ज्ञानी महात्म्याचं हे काय आहे, वर्णन आहे. देही देहभाव जीही स्ववश केले. देहात राहून देहाचे धर्म त्यांनी काय केलेले आहेत, स्वाधीन केलेले आहेत. त्यांनी इंद्रियांना काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. काम क्रोधादी विकारांना काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. हे पहा, ज्ञानी महात्म्याची जी लक्षणं सांगितलेली आहेत, आंतरलक्षणं किंवा बाह्य लक्षण. आता संप्रदायानुसार बाह्य लक्षणात थोडाफार फरक होतो.
प्रत्येक संप्रदायाचा जो ज्ञानी महात्मा आहे त्याची बाह्य लक्षणं ही थोडीफार प्रमाणात बदलतात, वेशभूषा केशभूषा इत्यादीत बदलते, पण जी आंतरलक्षणं आहेत ती सारखीच आहेत. गीतेमध्ये जी ज्ञानी महात्म्याची लक्षणं सांगितली ती कोणत्याही संप्रदायाच्या ज्ञानी महात्म्याला संत पुरुषाला काय होतात, लागू होतात. त्याच्यात महत्वाचं लक्षण काय, ज्याने काम क्रोध आदी विकार जिंकलेले आहेत तोच काय आहे, साधू आहे. तोची संत साधू ओळखावा निका, येरते माईका येरते आईका मायाबद्ध. आता काम क्रोधांना जिंकणं बरं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्यांचं सामर्थ्य सगळ्यांना काय आहे, ठाऊक आहे, ज्ञात आहे. अत्यंत बलवान आहेत. इंद्रियांना जिंकणं ही गोष्ट काही सामान्य नाही आहे. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती. मोठ्या विद्वानाला सुद्धा काय करतात ते अत्यंत काय आहेत म्हटले, प्रचंड बलवान आहेत. मूळचा सुखरूप असलेला हा जीव, तर त्या जीवाला स्वसुखाची अनुभूती घेण्यामध्ये अडचण करणारे हे कोण आहेत, हे काम क्रोधच आहेत. म्हणे अर्जुना परेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. स्वसुखाला अंतराय करणारा हा अभिलाष, कामना, इच्छा, काम हाच आहे. अंतःकरणात कामना निर्माण झाली की स्वसुखापासून हा दूर गेलाच समजायचा. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परिविषया माझी पतितू जेणे संगी कीजे. हा जीव स्वतः आनंद रूप आहे, पण या विषयांच्या इच्छेनं, या विषयांच्या इंद्रियांच्या संगानं काय होतो, पतित होऊन जातो. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायण, दीन होऊन जातो. या कामक्रोधांच्या सामर्थ्याचं वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतानंही केलेलं आहे. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. त्याच्यावर ज्ञानोबरायांनी सुंदर काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. इही या दोघांनीच इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंदरूप सांडिले उपडोनिया. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हाग्री आगी सुदली तापत्रयाची. एवढे प्रचंड बलवान असणारे हे काम क्रोधादी विकार, त्यांच्या तडाख्यातून सामान्य प्राणी सुटणं जरा काय आहे, कठीण आहे. देवादिकांवर देखील त्यांनी काय केलेली आहे, मात केलेली आपल्याला आढळून येते. मज मन्मथाचा यावा न सहावे देवा दानवा, मा ते थोत्रा मानवा कोण केव्हा सहावयासी. तो काम सांगतो त्याचा प्रताप स्वतःचा. तो म्हणतो माझा प्रताप देवादानवांना सुद्धा सहन होत नाही, तिथं हे मानव काय चीज आहेत म्हणतो. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय. त्या कामानं त्याचा स्वतःचा काय केलाय प्रताप सांगितलाय, नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जे भक्त आहेत त्या भक्तावर देखील हल्ला करायला ते भीत नाहीत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. भजन मार्गाने चाललेले, देवाच्या प्राप्तीकरिता देवाची भक्ती करणारे, त्या मार्गामध्ये सुद्धा अडथळा करणारे हे मारक असे मांग आहेत म्हटले. जिवंतपणीच माणसाला नरक यातना भोगायला ठरणारे हे आहेत. जिवंतपणीच पाप फळ भोगायला हे लावत असतात. हे तिन्ही जव जागती तव निकयाची प्राप्ती, हे माझे कान नायकती देवही म्हणे. देव सुद्धा म्हणाला, माझ्या कानाने सुद्धा मी असं कधी ऐकलं नाही की ह्या तिघांच्या तडाख्यात जो सापडला आणि त्याचं काही चांगलं झालं. तव निकयाची प्राप्ती, हे काम क्रोध लोभ यांच्या ताब्यात सापडला आणि त्याचं चांगलं झालं असं माझ्या कानाने सुद्धा ऐकलेलं
नाही आहे. पण असे हे महाभयंकर असलेले काम क्रोध आदी विकार त्यांना सुद्धा हा जिंकतो. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, परमार्थाला निघालेल्या माणसांनी यांचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे, नाहीतर यांना घेऊन परमार्थ करतो तोची मूर्ख म्हटलेला आहे. काम क्रोध लोभ घेऊन या संगी, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. ही नरकाची काय आहे, दार आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मादेतत्रयम त्यजेत. असे हे बलवत्तर असलेले काम क्रोधादी विकार त्या पुरुषानं जिंकलेले असतात. सामान्य माणसं काम क्रोधाच्या ताब्यात असतात, तर काम क्रोध ह्या महात्म्याच्या ताब्यात असतात, ह्या पुरुषाच्या ताब्यात असतात. तुकोबराय म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो. या काम क्रोधाधिकांना बंदिवासात आम्ही टाकलेलं आहे. कामक्रोध हा नाही चाली भूती झाली समता. आता हे कामक्रोध आमच्यावर कोणत्याही प्रकारची चाल करून येऊ शकत नाही. ह्या महात्म्याने हे कामक्रोधादी विकार हे देहभाव जे आहेत, हे देहात असतानाच काय केलेले आहेत, स्वाधीन केलेले आहेत. देही देहभाव जेही स्ववश केले. ज्ञानियांच्या हनठाई याची मातू ही कीर नाही. देही देहभाव जीही स्ववश केले. आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कामक्रोधांची गोष्टही नसते. ज्यांनी देहात राहून देहाचे धर्म काय केले आहेत, स्ववश केले आहेत. देहभाव हे विकार स्वाधीन केलेले आहेत. जया ते बाह्याची भाख नेनिजेची निशेख अंतरी सुख एक आथी. जया ते बाह्याची भाष, जे बाह्य विषयांच्या भोगाची भाषाच मुळी जाणत नाहीत. नेनिजेची निशेख मुळीच जाणत नाहीत. काय जाणत नाहीत? बाह्य विषयाच्या भोगाची भाषाच मुळीच जाणत नाहीत. अंतरी सुख एक आथी, त्यांच्या अंतकरणात एक ब्रह्मसुखच असतं. एक ब्रह्मसुखच त्यांच्या अंतकरणाने अनुभवलेलं असतं. म्हणून ते बाह्य विषयाची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. हे पहा, अंतकरण वृत्ती ज्या वेळेस शरीराशी तादात्म्य करते, त्याच वेळेस बाह्य जगाची काय येते, प्रतीती येते. बाह्य जगाचा काय येतो, अनुभव येतो. आता याची वृत्ती काही देहरूप नाही आहे, याची वृत्ती ब्रह्मरूप झालेली आहे. आत्मसुखाला सोडून याची वृत्ती कुठेही बाहेर जातच नाही आहे. अनुहाती गुंतला नेने बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. तो आपल्या अंतर सुखातच काय झालेला आहे, बुडून गेलेला आहे. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. आता आपण पाठीमागे याचा अध्यायात विचार करून आलेला आहे. तो आत्मसुखानं पूर्ण भरलेला आहे. त्याच्यामुळं या वैषयिक सुखाकरता त्याची वृत्ती बाहेर पाऊल सुद्धा घालत नाही. आता वृत्तीनं जगताची प्रतीती येते. आता याची वृत्तीच काय झालेली, निवृत्त झालेली आहे. त्यामुळं जगाचा प्रत्यय त्याला येत नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे की नाही, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. हा आत्मसुखामध्ये सतत रममान असल्यामुळं जगताचा त्याला काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. बाह्य विषयाच्या भोगाची भाषाच तो जाणत नाही. त्याला हे ठाऊकच नाही. हे असे विषय असतात आणि त्या विषयामध्ये
सुख असतं ही गोष्टच तो जाणत नाही, इतका तो स्वसुखामध्ये काय झालेला आहे, निमग्न झालेला आहे. अंतरी सुख एकाथी, त्याच्या अंतरात एक ब्रह्मसुखच असतं. आता बाहेर जाण्याची गरज कुणाला पडते? ज्ञानोबा सांगून आले की नाही, तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे. तयासीची विषय हे गोमटे आवडती. ज्याला आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टी नाही आणि ज्याला स्वसुखाचं सर्व काळ काय आहे, दारिद्र्यच आहे, त्याला हे विषय चांगल्या प्रकारे आवडतात. आता याला स्वसुखाचं सर्व काळ दारिद्र्य नाही, सर्व काळ याचा काय आहे, सुकाळच आहे. त्यामुळं हे विषय आणि त्यांचे भोग आणि हे सुखरूप असतात, ही भाषाच तो जाणत जया ते बाह्याची भाष निनिजेची निशेष, मुळीच जाणत नाही. जे बाह्य विषयांच्या भोगाची भाषा मुळीच जाणत नाही, त्यांच्या अंतरात एक काय असतं, ब्रह्म सुखच असतं. बोलून गेलो आपण, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. त्या ब्रह्मरसामध्ये, त्या ब्रह्मानंदामध्ये तो निमग्न असल्यामुळं त्याला विषयांचा समूळ काय पडलेला आहे, विसरच पडलेला आहे. त्याच्या अंतरी सुख एक आथी, त्याचं अंतर हे ब्रह्मसुखाने पूर्ण भरलेलं आहे. त्याच्या अंतरात एक ब्रह्मसुखच असतं. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगितेपणही. त्याच्या अंतरात एक केवळ काय आहे, ब्रह्मसुखच आहे. पण ते जे ब्रह्मसुख आहे ते वेगळेपणे भोगीजे, थोड्या विलक्षण पद्धतीनं भोगावं लागतं. ते ब्रह्मसुख थोड्या विलक्षण पद्धतीनं कसं भोगावं लागतं? जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे. पक्षी जसा फळाला झोंबतो त्यावेळेस भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी असते. भोगता असतो, भोग्य पदार्थ असतात आणि भोग असतं, ही त्रिपुटी असते. पण तशी त्रिपुटी ब्रह्मसुखात नाही. जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे. मग कसं आहे, तेथ विसरीजे भोगितेपणही, त्या अवस्थेत भोगतेपणा देखील विसरावा लागतो. हे पहा, त्यांनी सांगितलं पक्षी जसा फळ भक्षण करतो, म्हणजे फळ आहे, पक्षी आहे, खाण्याची क्रिया आहे, ही काय आहे, त्रिपुटी आहे. तसं ब्रह्मसुख हे वेगळेपणानं भोगण्यासारखं नाही आहे, की बाबा हे ब्रह्मसुख आहे आणि ब्रह्मसुख भोगणारा हा ज्ञानी आहे आणि हा ज्ञानी त्या ब्रह्मसुखाचा भोग घेतो. जसं आपण पाहतो पक्षी काय करत असतो, फळ खात असतो, तशा रीतीनं या ब्रह्मसुखाचा भोग घेता येत नाही. ब्रह्मसुख आहे ते भोगायचंय, पण वेगळेपणी. थोडी जरा याची पद्धत काय आहे, वेगळी आहे. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे, तेथ विसरीजे भोगितेपणही, तेथे भोगतेपणा देखील विसरला जातो. म्हणजे भोगणं हे त्रिपुटी विरहित असतं, तद्रूप होऊन असतं. ज्ञानोबरायांचा अभंग आहे की नाही, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. पण आपण पाहतो तसं नाही, आपण पाहणारा वेगळा, ज्याला पाहायचं ती वस्तू वेगळी आणि पाहण्याची क्रिया वेगळी. हे आपलं झालं, त्रिपुटी झाली. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी झाली. पण ज्ञानोबराय म्हणतात मी त्या श्री हरीला पाहिलं, पण कसं पाहिलं, पाहता पाहणे दुरी सारोनिया. लक्षात आलं का? ही त्रिपुटी रहित त्या देवाशी एक रूप होऊन मी त्याला काय केलं, पाहिलं. तसं हे ब्रह्मसुख हे भोगायचंय, पण याचं भोगणं हे जरा वेगळ्यापणानं आहे. तरी ते वेगळेपणे भोगीचे, पण हे ब्रह्मसुख थोड्या वेगळ्या पद्धतीनं भोगावं लागतं. पक्षी जसा फळाला झोंबतो तसं हे ब्रह्मसुख भोगता येत नाही. तेथ विसरीजे भोगितेपणही, त्या अवस्थेत भोगतेपणा देखील काय करावा लागतो,
विसरावा लागतो. ज्ञानी पुरुष आत्मसुख कसं भोगतो ह्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आत्मसुख हे विषय भोगासारखे भोगता येत नाही. विषय भोग करत असताना त्यामध्ये काय असते? त्रिपुटी असते. आत्मसुखात त्रिपुटी नसते. आत्मसुख हे त्रिपुटीच्या पलीकडचं आहे, म्हणून ते वेगळेपणानं भोगता, त्याचं भोग वेगळेपणानं घ्यावं लागतो. आता इथं वेगळेपणे याचा अर्थ वेगळाही करता येईल. वेगळेपणानं हे आत्मसुख भोगता येत नाही, तर ते भोगताना भोगितेपण सुद्धा काय करावं लागतं? विसरावं लागतं. असाही अर्थ होईल या ओवीचा. आणि ह्या वेगळेपणाचा अर्थ विलक्षण असा घेतला तर आत्मसुख हे विलक्षण पद्धतीनं भोगावं लागतं. जसं भोगण्याची आपल्याला पद्धती ठाऊक आहे तसं हे भोगता येत नाही. तिथं भोगितेपण सुद्धा विसरावं लागतं. त्याच्याशी एकरूप होऊन त्याचा अनुभव घ्यावा लागतो. अशा रीतीनं विलक्षण रीतीनं हे भोगावं लागतं. या वेगळेपण शब्दाचा असा दोन्ही रीतीनं आपल्याला काय करता येणं शक्य आहे? अर्थ करता येणं शक्य आहे. हे पहा, उपभोगासाठी जो भोगता आहे, जो भोगणारा आहे, तो भोग्य वस्तूहून वेगळा असावा लागतो. विषय उपभोगामध्ये आपण पाहतो की नाही, ज्या वस्तूचा उपभोग घ्यायचा ती उपभोग्य वस्तू, त्याहून तो भोगता तो काय असावा लागतो? वेगळा असावा लागतो. आता आत्मसुखाचा भोग आणि भोगता हा आत्मसुखाहून वेगळा राहू शकत नाही. कारण जो भोगता आहे तो आत्मसुख रूपच आहे. हे आत्मसुख त्याचं काय आहे? स्वरूपच आहे. तो त्याच्याहून वेगळा असेल कसा? म्हणूनच या सुखाला एक शब्द आलेला आहे. कोणता शब्द? अनुच्छिष्ट सुख, म्हणजे उच्छिष्ट नसलेलं सुख याला म्हणतात. आत्म्याशिवाय जर दुसरं काही नाहीच तर त्याचा वेगळेपणानं भोग घेता तरी कसा येईल? त्या आत्म्याशिवाय या जगामध्ये दुसरं जर काही नसेलच आणि ते आपलं काय असेल? स्वरूपच असेल, तर त्याचा वेगळेपणानं भोग कसा काय घेता येईल? वृत्तीनं त्याच्याशी तद्रूप होऊन जाणं हाच त्याचा काय आहे? भोग आहे. जी देहाकार झालेली वृत्ती आहे, विषयाकार झालेली जी वृत्ती आहे, ती वृत्ती काढून आत्माकार करणं हाच त्या आत्मसुखाचा काय घेणं आहे? भोग घेणं आहे. एवं विशेष सामान्य दोहो नातळे चैतन्य ते भोगी जे अनन्य तेनेशी सदा अमृत अनुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. त्याच्याशी अनन्य होणं हाच त्या सुखाचा काय घेणं? भोग घेणं. त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, तदाकार काय होणं? वृत्ती होणं, हाच त्या आत्मसुखाचा काय घेणं आहे? भोग घेणं आहे. तेथ विसरी जे भोगितेपणही, भोगतेपणा सुद्धा तिथं काय करावा लागतो? विसरावा लागतो. भोगतेपणा जर तसा शाबूत असेल तर आत्मसुखाचा भोगच घेता येणार नाही. कारण ते आत्मसुख याचं स्वरूपच आहे. याच्याहून ते जर वेगळं नाहीच आहे तर याला त्याच्यामध्ये आपलं सर्व काय करावं लागेल? विलीन करावं लागेल. अनन्य त्याच्याशी काय करावं लागेल? व्हावं लागेल. हेच त्या आत्मसुखाचं काय आहे? भोगणं आहे. आणि हा ज्ञानी पुरुष तशा रीतीनं काय करतो? आत्मसुख भोगतो. मग अशा रीतीनं तो आत्मसुख भोगतो. मग तो विषयांकडे येईल कसा? विषयांची वार्ता तरी त्याच्या कानावर पडेल कशी? लक्षात आलं का? कारण तो सुखरूपच होऊन गेलेला आहे. भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेशी घे आठी गाढेपणे. भोगी अवस्था एकी उठी, त्या ब्रह्मसुखाच्या भोगामध्ये अशी एक ऐक्याची अवस्था उठून उभी राहते की ते अहंकाराचा अचळू लोटी, ती अहंकाराचं वस्त्र काय करते? दूर करते. मग सुखेशी घे आठी गाढेपणे, आणि मग ती त्या अनावृत ब्रह्मसुखाला काय करते? दृढ आलिंगन देते. या भोगामध्ये, या आत्मसुखाच्या भोगामध्ये अहंकाराचा पडदा दूर सारणारी वृत्ती निर्माण होते. वृत्ती निर्माण होते आणि ती अहंकाराला काय करते? दूर सारते.
त्यानंतर तो जीव सुखाला काय करतो, गाढ आलिंगन देतो, म्हणजे ती वृत्ती आपणच सुखरूप होऊन जाते. आत्मसुखाचा भोग तो ज्ञानीपुरुष घेतो, पण आत्मसुखाचा भोग केव्हा घडतो ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. हे पहा, वस्तुतः जीव आणि परमात्मा हे एकच आहेत. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, जीवो ब्रह्मैव नापराह, जीव ब्रह्मच आहे, अपराह न त्याच्यापासून वेगळा नाहीच आहे. तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, हा जीव प्रत्यक्ष कोण आहे, परब्रह्म स्वरूप आहे. जीव आणि परमात्मा एकच आहे, पण अहंकार रूपी पडद्यानं त्या दोघांमध्ये वेगळेपणा आलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की नाही, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तो देवच आहे, पण त्यानं मी देह आहे हा अहंकार धारण केलेला असल्यामुळं त्या दोघात काय झालेला आहे, भेद निर्माण झालेला आहे. हा अहंकाराचा पडदा मध्ये आलेला आहे. तो पडदा दूर झाला की तो जीव आणि तो देव काय आहेत, एकच आहेत. हा आत्मा अज्ञानाला काय होतो, वश होतो, तेव्हा तो आत्मस्वरूपाला विसरतो आणि देहाशी काय करतो, तादात्म्य करतो, देहाचा अहंकार घेतो आणि जीवदशेला काय होतो, प्राप्त होतो. ऐशे शरीराची एवढे जय आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंश आवडे थोडेपणे. त्याला जेव्हा काय होतो, अहंकार निर्माण होतो, देहाशी काय करतो, तादात्म्य करतो आणि स्वतःला काय समजू लागतो, जीव समजू लागतो. हाच त्या परमात्म्यात आणि जीवात काय होऊन जातो, भेद निर्माण होतो. जया विसराच्या दिशी प्रसिद्धी गा जीवायसी, जेणे भास केली देहासी आघवाविषयी. तो विसरला स्वस्वरूपाला, आपला आपण पया विसरजो तेची रूपया अज्ञानासी. अज्ञान म्हणजे तरी काय, स्वस्वरूपाचा स्वतःला काय होणं, विसर होणं. जर या जीवानं तो अहंकाराचा पडदा काय केला, दूर केला, तर तो पुन्हा आत्मरूप होऊन जाईल. पण त्याने जे अहंकार धारण केलेलं आहे त्याच्यामुळं हा काय झालेला आहे, भेद निर्माण झालेला आहे. हे पहा ज्ञानोबरायांनी आहे, पहा पुढे आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीवाला ब्रह्मत्व मूळचं आहेच, जीव ब्रह्मरूप आहेच, पण संकल्प लोप झाला तर त्या जीवाला काय आहे, ब्रह्मत्व आहे. कसं, जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होय. हे पहा, त्या सोन्यामध्ये हिनकस धातू मिसळला की मग त्याचं मोल काय होतं, कमी होऊन जातं. सोनं नाही का ते आहे, पण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, दोष शिरलेले आहेत. त्याचा दोष जर गेला तरी ते काय आहे, तरी पंधरे तेची होय. पंधरे म्हणजे ते काय आहे, सोनं आहेच आहे, फक्त काय काय आहे त्याच्यामध्ये, दोष आहे. तो दोष गेला की ते सोनं मूळचं आहेच आहे. अगदी त्याच पद्धतीनं जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प लोप झाला की जीवाला ब्रह्मत्व आहे, तो मूळचा काय आहे, परब्रह्म स्वरूपच आहे. हे उदाहरण दिलं. तैसा दे हा अहंकार नाथिला, हा समूळ जायाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तैसा देहा अहंकार नाथिला, हा समूळ जायाचा नाशिला. त्याप्रमाणे देहा अहंकार जर नष्ट करता आला तर तोची परमात्मा संचला आधीची आहे, तोच परमात्मा रूप आहे. तो परमात्मा होतो असं नाही, तो परमात्मा अगोदरचाच आहे, पण या अहंकारानं त्याला काय केलं आहे, जीवत्व दशा आणलेली आहे. देहाहंकार गेला की जीव आत्मरूप होतो. आत्मा केवळ सुखरूप असल्यामुळं मग जीव देखील काय होतो, सुखरूप होतो. देहाचा विसर केला आनंदे संचार, तुकाराम महाराज म्हणतात. देहाच्या विसरामध्ये काय आहे, आनंदाचा संचार. देवाला प्रार्थना करताना म्हणतात की नाही ते, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा,
बरे केशिराजा कळो आले तरच हा माझा जीव सुखरूपतेला प्राप्त होईल. कधी? या देहाचा मला काय पडेल? विसर पडेल. म्हणजे मी देह असा मी जो अहंकार धारण केला आहे तो दूर झाला की मी परमात्मा रूप आहेच आहे. पण भोगी अवस्था की उठी ते अहंकाराचा चळू लोटी, मग सुखीशी घे आठी गाढेपणे. त्या ब्रह्मसुखाच्या भोगामध्ये अशी एक ऐक्याची अवस्था उठते की ती अहंकाराचं काय करते? वस्त्र दूर सारते आणि मग त्या अनावृत असलेल्या त्या ब्रह्मसुखाला दृढ आलिंगन देते. ती आलिंगन मिळी होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. ते आलिंगन मिळी, त्या आलिंगनाच्या मिलनामध्ये होय आपे आप कवळी, आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडते. त्या आलिंगनाच्या मिलनात आपल्याच स्वरूपाशी आपली काय पडते? मिठी पडते. जसं कसं पाण्यात पाणी टाकलं असता ते जसं वेगळं दिसत नाही, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. पाण्यात पाणी मिसळलं ते जसं वेगळं दिसत नाही, त्याप्रमाणे या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला काय करतो? मिठी मारतो. म्हणजे सहजच काय होऊन जातं? आपल्या स्वरूपाशी ऐक्य होऊन जातं. हे पहा, जीवानं आपलं संकोचत्व जर सोडलं, परिच्छिन्नता जर सोडली, तर तो काय आहे? परमात्माच आहे. या आलिंगनात द्वैत नाही आहे. जसं माणसं एकमेकाला आलिंगन देतात त्याच्यात द्वैत आहेत, ते वेगळे आहेत. मूळचेच काय आहेत? ते वेगळे आहेत. फक्त त्यांनी काय केलं? एकमेकांना आलिंगन दिलं. पण इथं जे आलिंगन आहे या आलिंगनात द्वैत नाही आहे. पाण्यानं पाण्याला काय देणं? आलिंगन देणं. त्याच्यात काय नाही आहे? द्वैत नाही आहे. अद्वैत ते एकच होऊन जातं. पाण्यात पाणी मिसळलं, पाण्यात पाणी टाकलं की ते जसं वेगळं दिसत नाही, वेगळं दिसतही नाही आणि वेगळं असतही नाही. ते काय होऊन जातंय? एक रूपच होऊन जातं. हे उदाहरण शास्त्रामध्ये सुद्धा आलेलं आहे. पाण्यात पाणी टाकलं असतं ते काय होऊन जातं? एक रूपच होऊन जातं. यथोदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम तादृगे व भवती. कठोपनिषदामध्ये उपनिषदाचा मंत्र आहे. यथा उदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम. चांगल्या पाण्यात चांगलं पाणी टाकलं, शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी टाकलं की ते काय होऊन जातं? एकरूप होऊन जातं. तसंच आहे, ह्या परमात्म्याला जाणू गेलं की तो जाणणारच काय होऊन जातो? परमात्मा रूप होऊन जातं. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणणीची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैचा उरे. अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे ज्ञानोबरायांनी. अमृतानुभवात जो विषय आलेला आहे तो ज्ञानेश्वरीत कुठंतरी येत असतो. सगळा नाही सांगितलं ज्ञानोबरायांनी. सगळा अमृतानुभव ज्ञानेश्वरीत सांगितला, पण एका जागी नाही सांगितला. असा थोडा थोडा कुठंतरी काय केलेला आहे? सांगितलेला आहे. तिथं मात्र सगळा अनुभव एकत्रच सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवं वस्तूशी जाणो जाता. त्या परमात्म्याला जाणू गेलो असता. जाणण्याची वस्तू तत्वता. जो जाणणारा आहे तोच त्या वस्तुरूप आहे. मग जाणणे आणि जाणता कैचा उरे. मग जाणणं आणि जाणणारा हे उरत नाहीत, तर ज्या वस्तूला जाणायचंय ती त्या वस्तुरूप हे होऊन जातात. त्रिपुटी राहत नाहीत. नाहीतर मग काय राहते? इतर ठिकाणी त्रिपुटी राहते. ज्याला जाणायचं ती वस्तू, जाणणारा आणि जाणणं ही क्रिया. ज्ञानोबराय म्हणतात जाणणे आणि जाणता कायचा उरी. जाणता कसा काय शिल्लक राहील आणि जाणणं ही क्रिया तरी कशी काय शिल्लक राहील? ज्याला जाणायचंय त्या वस्तूशी हे काय होऊन जातील? एक रूपच होऊन जातील. ती आलिंगन मिळी होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. अजून उदाहरण दिलं का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती ती. का आकाशी वायू हरपे? का म्हणजे किंवा. आणखी उदाहरण दिलं. हे पाण्याचं जे उदाहरण दिलं की नाही, त्यांनी आणखी एक उदाहरण दिलं. का आकाशी वायू हरपे किंवा आकाशात वायू लीन होतो, तेथ दोन्ही हे भाष लोपे. त्या अवस्थेत जेव्हा आकाशामध्ये वायू लीन होतो त्या अवस्थेत हे दोन्ही म्हणजे हे आकाश आहे हा वायू आहे ही भेदाची भाषात संपून जाते. तेथ दोन्ही हे भाष लोपे. हे उदाहरण दिलं बरं. जेव्हा आकाशात वायू लीन होतो त्या अवस्थेत हे आकाश आहे हा वायू आहे ही भेदाची भाषाच ज्याप्रमाणे काय होते?
लोपते, संपून जाते. तैसे त्याप्रमाणे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. ऐक्यावस्था आणि ब्रह्मसुख यांच्या ऐक्यामध्ये हे पहा, भेदाची भाषा संपूर्ण एक सुखच स्वरूपाने शिल्लक राहतं. का आकाशी वायू हर सुरती शब्दाचा इथं मैथुन हा अर्थ दिलेला आहे. ऐक्या अवस्था आणि ब्रह्मसुख, त्या मैथुनात भेदाची भाषा संपूर्ण एक सुखच स्वरूपानं काय होतं, शिल्लक राहतं. ते सुख उपभोगणारा तो भोगता आणि भोगणं ही क्रिया, या दोन्ही नष्ट होऊन त्या आत्मसुख रूप हे सगळे होऊन जात असतात, ऐक्य होतं. उदाहरण त्यांनी कसं दिलं, का आकाशी वायू हरपे, आकाशात वायू काय होतो, लीन होतो, वायूचा लय होतो. त्यावेळी आकाश आणि वायू हे दोन्ही भेद उरत नाहीत. तसे या भोगामध्ये केवळ ब्रह्मसुखच स्वरूपानं काय होतं, शिल्लक राहतं. या मिलनामध्ये भोग्य, भोक्ता आणि भोग ही त्रिपुटी शिल्लक राहत नाही. सर्वांना अधिष्ठान असलेलं केवळ सुख, ही सुख आत्मसुख तेच शिल्लक उरतं. निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो. ती गवळण सांगते की नाही, मी विचार करत करत गेले आणि त्याच्याशी काय झाले, तद्रूप एक रूप होऊन गेले. जगापरते अनेक नाही, जयाती इंद्रिय नेनती कही, ते आपणची आपल्या ठाई होऊनी ठाके. आपणच आपल्या स्वरूपामध्ये होऊन शिल्लक राहतो. का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती ती. ऐशी द्वैताची भाष जाये, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवन आहे जाणते ते. ऐशी द्वैताची भाष जाय, अशा रीतीनं द्वैताची भेदाची भाषा संपते आणि मग काय होतं, ऐक्य होतं. मग म्हणो जरी एकची होय असं जर म्हणावं. ऐशी द्वैताची भाष जाय, अशी भेदाची भाषा संपते आणि जरी एकची होय मग ऐक्य होतं. जरी मग एकची होय जरी म्हणू असं जर म्हणावं, तरी ते साक्षी कवन आहे जाणते जे. तर त्या अवस्थेत साक्षी कोण आहे, कारण त्या अभेद अवस्थेचा द्रष्टा कोण होऊ शकेल, तिथं साक्षी कोण आहे, कोणीच नाही. हा जो आहे भोगता, तोच त्या भोग्य रूप म्हणजे त्या आत्मसुख रूप काय झालेला आहे, होऊन गेलेला आहे. भोग, भोगता आणि भोग्य ही त्रिपुटी गेल्यानंतर केवळ सुखरूप आत्मा शिल्लक राहतो. म्हणून त्या ऐक्याचा साक्षी असत नाही. जो अनुभवतो तोच सुखमात्र आत्मा असतो. ज्या सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, ज्याला घ्यायचा आहे, तोच काय आहे, तद्रूप होऊन गेलेला आहे. तैसे द्रष्टा दृश्य हे जाय, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया. हे पहा, द्रष्टा पाहणारा, दृश्य ज्याला पाहायचं ते, आणि दर्शन ही क्रिया, या सगळ्यांचा लोप होऊन त्या दृश्य रूप तो काय होतो, होऊन जातो. मग तिथं यानं ह्याला पाहिलं असं पाहणारा तिसरा कोणी राहील का शिल्लक. तिथं कोणी साक्षी कवन आहे जाणते जे. त्या अभेद अवस्थेचा द्रष्टा कोण होऊ शकेल. अशी भेदाची भाषा ज्या ठिकाणी संपते आणि मग ऐक्य होतं असं जर म्हणावं, तर त्या अवस्थेत साक्षी कोण आहे. आता गोष्ट काय आहे की हा जीव त्या आत्मसुखाचा अनुभव घेतो, मग सुखरूप होतो आणि मग त्याच्याशी एक रूप होऊन जातो असं जर म्हणावं, खरं तसं नाही आहे. तो पहिलाच काय आहे, सुखरूपच आहे. अज्ञानानं फक्त त्यानं स्वतःला परमात्मा स्वरूपाहून वेगळं मानलेलं आहे. वस्तुतः तो कोण आहे, परमात्मा संचला आधीची आहे, तो परमात्मा रूपच आहे. असं नाही किंवा त्यानं त्या आत्मसुखाचा अनुभव घेतला आणि मग त्याच्याशी एक रूप होऊन गेला आणि मग सुखरूपता त्याला प्राप्त झाली, तसं नाही आहे. तो अगोदरचाच काय आहे, सुखरूप आहे. फक्त त्याने स्वतःला मी सुखरूप आहे असं जाणायचं आहे. लक्षात आलं का. जाणलं नाही तरी तो सुखरूपच आहे. हे पहा, आता जे जीवनमुक्त लोक असतील, बोधसंपन्न ज्यांना ज्ञान प्राप्त झालं असेल, मी परमात्मा स्वरूपच आहे असं ज्यांना अपरोक्ष ज्ञान झालं असेल, ते मुक्त आहेत, ते भगवत स्वरूप झाले आहेत.
आणि आपल्याला ज्ञान नाही, आपण अज्ञानी आहोत. म्हणजे काय, आपण भगवत स्वरूप नाहीत का? सगळी मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आपण ह्या अवस्थेत सुद्धा काय आहोत, परमात्म रूपच आहोत, आनंद रूपच आहोत. त्याने फक्त आपल्या आनंद रूपतेला जाणलं आणि आपण जाणलेलं एवढाच काय आहे फरक आहे. एवढाच काय आहे फक्त फरक आहे. ऐशी द्वैताची भाषा आहे. मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. याप्रमाणे द्वैताची भाषा संपुष्टात आली म्हणजे मग ऐक्य होतं. असं जर म्हणावं तर त्या एकत्वाला जाणून ऐक्य आहे असं म्हणणारा दुसरा साक्षी कोण उरला आहे का? कोणीच नाही. ऐक्याचे ऐक्यपण सरे, जेथ आनंद कण ही विरे, काहीची नुरोनिया उरे जे काही गा. ऐक्याचे एकपण सरे. आता तो ज्यावेळेस त्या आनंद रूपतेला प्राप्त होतो, म्हणजे जाणतो आपण आनंद रूप आहोत, आत्मरूप आहोत, परमात्म रूप आहोत, हे जाणतो, त्यावेळेस दुसरं कोणी उरतच नाही. देखील आपली या प्रतिती जगची मुक्त, त्याच्या दृष्टीनं सर्व जगच काय आहे, मुक्त आहे. त्याने स्वतःला मी आत्मरूप आहे हे तर जाणलंच, पण सर्वम खलविदम ब्रह्म, हे सर्व चराचर ब्रह्मरूप आहे हे जाणलं. त्याच्या दृष्टीनं जर कोणी शिल्लकच नाही, तर मग तिथं साक्षी कवण आहे. तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. ऐशी द्वैताची भाषा जाय. मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकट तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य वंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.